40 लाखाचं मी कर्ज फेडलं काही वर्षांमध्येच आणि पूर्णपणे या क्षेत्रामध्ये आज सुखी आणि समाधानाने काम करतोय. काम सुरू होईल तो फेल व्हायचा. माझं प्रयोग दरवेळेस फेल होत गेले. जे मी 8 वर्ष स्ट्रगल केलं आहे ते त्याने मला एका वर्षात सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढून टाकलं. नमस्कार, मी हितेंद्र रमेश कोतकर. आज मी या E3 टॉकमध्ये तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. माझा जीवन प्रवास आणि माझ्या जीवनामध्ये आलेले ब्रेकडाऊन्स आणि मी केलेले जीवनात अचिव्हमेंट्स याबद्दल मी आज तुमच्याशी इथे बोलणार आहे. मी बेसिकली भडगाव, जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. भडगाववरून मी माझं एज्युकेशन पूर्ण केलं 12वीपर्यंत. त्यानंतर मी पुढे जळगावला MJ कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर मी MBAसाठी नाशिकमध्ये आलो. माझं MBA फायनान्स झालं, MBA मार्केटिंग झालं. ते झाल्यानंतर काही वर्ष मी जॉब केला. माझा परिवार होता भडगावला, तो संपूर्ण परिवार माझा नाशिकला आला आणि नाशिकला आल्यानंतर माझ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आल्या. कारण की काही वर्षांपूर्वीच माझे वडील रिटायर झालेले होते आणि माझं जस्ट करिअर स्टार्ट होत होतं आणि खूप साऱ्या जबाबदाऱ्या माझ्यावरती आल्या. मग ते जॉब करत असताना माझं असं लक्षात आलं की आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. आपल्याला एका दुसऱ्या इन्कमची गरज आहे की जेणेकरून आपण लाईफमध्ये आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकू आणि पुढे जाऊ. मग म्हणून मी बिझनेस सुरू केला साईड बाय साईड आणि त्या बिझनेसमध्ये मला पुन्हा खूप स्ट्रगल करावा लागला. एकतर नोकरी व्यवस्थित होत नव्हती आणि बिझनेस पण व्यवस्थित होत नव्हता. या दोघांच्या याच्यात माझं खूप ताळमेळ आणि खूप गुंतागुंत झाली आणि त्याच पिरियडमध्ये माझं लग्न पण झालं आणि असा सगळीकडनं जीवनामध्ये माझ्या संघर्ष सुरू झाला. प्रचंड त्रास, फायनान्शियली ट्रबल, या सगळ्या गोष्टी एकदम माझ्यावरती आल्या. मी पूर्णपणे माझा जॉब बंद करून टाकला. मग मी ठरवलं की आता आपण फक्त बिझनेसच करूया. मग मी त्यावेळेस माझं इन्स्टिट्यूट होतं, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इंग्लिश स्पीकिंगचे माझे क्लासेस होते. ते क्लासेस मी फुल टाईम करायला लागलो. क्लासेसने एका लेवलला खूप चांगली ग्रीप पकडली आणि मला त्यातनं चांगलं इन्कम पण मिळायला लागलं. फॅमिलीमध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्या. जरासं मी स्थिरावलो आणि पुढे गेल्यानंतर परत मुलं झाले मला, त्याच्यात अजून जबाबदाऱ्या वाढल्या आणि माझ्या त्या बिझनेसमध्ये आपण ज्याला म्हणतो ना की अचानक बिझनेस डाऊन होणे, म्हणजे बिझनेसमध्ये एकदम डाऊनफॉल आला मला आणि सगळं विस्कळीत झालं. मग त्यावेळेस काही आपले हेतू साधक असतात. मला 2-3 जणांनी लोन घेण्याचं सुचवलं. आयुष्यात माझ्यावर त्याच्या आधी कधी लोन नव्हतं. मग मी लोन घेतलं. सुरुवात माझी लोनची फक्त 1 लाखापासून झाली होती आणि त्या लोन घेतल्यामुळे माझ्यावरती पुढे जाऊन इतके लोन्सची अमाऊंट वाढून गेली, इतकी जबाबदारी आली की माझा जो मूळ व्यवसाय होता त्याचं जे इन्कम होतं आणि लोनची जी अमाऊंट मी दर महिन्याला जी फेडायचो याच्यात खूप मोठा डिफरन्शिएट आला. मला पुन्हा कर्ज घ्यावे लागले आणि साधारणतः बिझनेस सुरू केल्यानंतर 4 ते 5 वर्षात माझ्यावरती 40 लाख रुपयाचं कर्ज झालं. हा खूप भयंकर मोठा स्ट्रेस मी सहन करत होतो. त्याचा इम्पॅक्ट माझ्या परिवारावरती होत होता आणि मी ज्यावेळेस जे काम करत होतो, इंग्लिश स्पीकिंगचे जे माझे क्लासेस होते, त्यात मला एक इंटरनल अजून स्ट्रगल आला. इकडे मी फायनान्शियली स्टक तर झालोच, पण माझ्या क्लासेस परत पुन्हा ग्रो करायला लागले. 1,500 स्टुडंट्स होते माझ्याकडे. त्या याच्यामध्ये ज्यावेळेस मी तिथे मुलांना शिकवायचो आणि त्यातनं काही मुलांना रिझल्ट्स यायचे नाही, त्यावेळेस मला प्रचंड गिल्ट येत होता. मग मी याचं खूप ऑब्झर्वेशन केलं. मध्ये मी E3 म्हणून प्रोग्राम केला. त्यात मला बऱ्याचसं नॉलेज मिळालं आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या आवडीचं काम कुठलं आहे ते मी करायला पाहिजे. मी नुसतं व्यवसाय करायचा आहे, काम करायचं आहे, पैसे कमवायचे म्हणून मी ते काम करत होतो हे माझ्या लक्षात आलं. हे सगळं एज्युकेशन घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग मी ठरवलं की आपलं पॅशनेबल वर्क काय आहे. तर मी माझ्या लाईफकडे बघितलं. मी लहानपणापासून माझा जीवन प्रवास ज्यावेळेस बघितला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी मायथॉलॉजीमध्ये, म्हणजे देवी देवता असतील, अध्यात्म असेल, यामध्ये मी खूप जास्त अलाईन आहे.
मला इथे कुठलाही मी जर स्टडी केला तर तो इमिजिएटली माझ्या लक्षात राहतो आणि मी तो लोकांना देतो पण, हे माझ्या लक्षात आलं. मग मी ठरवलं की यार आपण काय करूया की आपलं जे आवडीचं काम आहे ते आपण आवडीचं काम केलं पाहिजे. म्हणून मी एके दिवशी मी आणि माझ्या वाईफने दोघं मिळून निर्णय घेतला की हा जो स्ट्रगल आहे, जे 40 लाखाचं कर्ज आहे, हे कंटिन्युअसली वाढतच चाललेलं आहे. आपलं काम पण आहे पण इकडनं आपल्याला काही मुक्तता मिळत नाही आणि मला तो व्यवसाय गिल्टमध्ये घेऊन जात होता. आम्ही दोघं मिळून ठरवलं की हे काम ॲज इट इज असं बंद करून टाकणे आणि जे आवडीचं काम आहे त्याच्यातच आता पुढे जाणे. हा खूप मोठा डिसिजन होता आमच्या लाईफमधला की ज्यावेळेस आम्ही सगळीकडनं अडकलेलो होतो, एकतर फायनान्शियल स्ट्रगल भरपूर आणि त्याच्यामध्ये सगळंच मानसिक त्रास खूप जास्त होता. आणि कारण की ते साहजिकच आहे, जर फायनान्शियली आपण जर स्ट्रक असू तर आपल्याला मेंटली आपण डिस्टर्ब होतोच. तसं आमच्यासोबत झालं. पण आम्ही कुठेतरी स्थिर होऊन की माझ्या आवडीचं जे काम आहे त्यात जायचं असा आम्ही निर्णय घेतला. मग मी म्हटलं मला जर अध्यात्माची आवड आहे किंवा मला जर देवी देवतांची आवड आहे तर याच्यातलं माझ्याकडे सुटेबल वर्क कुठलं की मी जे करू शकेल, जे मी समाजाला देऊ शकेल. तर मग मला वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी असे 2 क्षेत्र भेटले आणि मी त्या क्षेत्रांमध्ये काम सुरू केलं. आणि सुरू केल्यानंतर पुढचे 9 महिने माझ्याकडे एकही क्लायंट नव्हता वास्तुशास्त्राचा. पण याच्यात मी काही गोष्टी वापरल्या होत्या, त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्या 9 महिन्यात माझ्याकडे एकही क्लायंट आला नाही. पण ज्या दिवशी मी माझे क्लासेस बंद केले होते त्या दिवशी मी ठरवलं होतं की मी हे जे नवीन काम सुरू करणार आहे हे मी कुठल्याही माझ्या जवळच्या व्यक्तीला सांगणार नाही, माझ्या नातेवाईकांना सांगणार नाही, माझ्या मित्रांना सांगणार नाही. या क्षेत्रामध्ये मी माझ्या स्वबळावरच पुढे जाईल आणि ते माझं ओन जे रिलेशन्स आहेत ते सोडून मी बाहेर नेटवर्क तयार करेल. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की आज ते ज्या दिवशी मी काम सुरू केलं होतं आणि 9 महिने एकही क्लायंट नव्हता, तर आज 2023मध्ये माझी जी ऑर्गनायझेशन आहे त्रिशा आहे, तिच्यामध्ये आमचे 40,000 क्लायंटची फॅमिली आहे. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आणि आम्ही त्या लोकांना सगळ्यांना सेवा देऊ शकतो आहे. मित्रांनो, हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की जर तुमच्या आवडीचं जर क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला स्ट्रगल नाही येणार. कारण की मी ते स्वतः बघितलं आहे, अनुभवलं आहे. ज्यावेळेस मी वास्तुशास्त्रात काम करायला लागलो, मला काम केल्यानंतर समाधान प्राप्त व्हायचं. मी पैसे नंतर बघत होतो, मी पहिले काम बघायला लागलो आणि यातच मला खूप समाधान मिळायला लागलं आणि त्यातून मला हळूहळू माझं इन्कम जनरेट व्हायला लागलं आणि सेवा पण देत होतो, पैसे पण येत होते. हळूहळू मी या कर्जातनं पूर्णपणे बाहेर निघालो. 40 लाखाचं मी कर्ज फेडलं काही वर्षांमध्येच आणि पूर्णपणे या क्षेत्रामध्ये आज सुखी आणि समाधानाने काम करतोय. तर मी हे कसं करू शकलो, तर हे काम करत असताना तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंद होईल. यामध्ये मी ज्यावेळेस वास्तुशास्त्राचं काम सुरू केलं त्यावेळेस मी खूप सारे प्रयोग केले. माझ्यासाठी जी शिकवण होती ती प्रयोगाची आहे. मी या क्षेत्रामध्ये वेगवेगळे सातत्याने प्रयोग केलेत की हा प्रयोग करून बघू जेणेकरून आपलं काम सुरू होईल. तो फेल व्हायचा. माझं प्रयोग दरवेळेस फेल होत गेले. मग मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रयोग करून बघितले की आपण कुंडलीसाठी काम करतोय, वास्तूसाठी. असे मी शेकडो प्रयोग केले. पुन्हा पुन्हा फेल व्हायचे, पण त्याच्यातनं थोडं का होईना काहीतरी मिळत जायचं. पण एक दिवस असा आला की माझा एक प्रयोग मी जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला आणि मला या सगळ्यातनं त्याने जे मी 8 वर्ष स्ट्रगल केलं आहे ते त्याने मला एका वर्षात सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढून टाकलं. तर म्हणून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कायम प्रयोग करा असं मला वाटतं. मी हितेंद्र रमेश कोतकर E3 टॉक्सचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली बोलण्यासाठी. धन्यवाद.